नमस्कार पब्लिक, कसे काय मस्त ना. मी पण एकदम मस्त. आज खरं असं विचारलं पाहिजे की कडक ना, कारण कडक ऊन पडलंय सगळीकडे. तुम्ही बघू शकता की आमची कंडिशन काय आहे. सो इथे आहे नंदू आलेली आहे, इथे आई स्वयंपाकाचं बघते. सो आजचा सुरुवात व्हिडिओची अशी झाली आहे. तुम्हाला मी दाखवते आज आपल्या स्वयंपाकाला काय आहे. आज आहे भरली वांगी आणि बाबांना म्हणजे माझ्या इकडच्या बाबांना वांगी आवडत नाहीत. सो त्यांच्यासाठी मी भरलेली शिमला मिर्च करणार आहे. आणि पालकची भाजी, इथे भात आहे, तिथे कढईत तेल गरम होत आहे. सो ओव्हरऑल हा असा आजचा बेत आहे की आईने जो मसाला केला आहे त्याचा रंग काय अप्रतिम आला. हे शिजल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला याचा रंग दाखवते. ॲक्च्युली कॅमेरामध्ये काय माहिती ऑरेंजिश कलर वाटतोय, पण रिअलमध्ये तो रेड कलर आहे. खूप खूप छान दिसत आहे आणि खूप चवीला एक नंबर झालेला आहे. इथे मी आज मॉर्निंगच्या ब्रेकफास्टला डीसाठी हांडवा बनवला होता. कोणाकोणाला हांडवा माहिती आहे नक्की मला कमेंट करून सांगा. जे आपलं त्या दिवशी रिनोव्हेशनचं काम सुरू होतं तर ते हे आहे आपलं हे वालं जे दुसरं बेडरूम आहे. इथे आपण एक छोटं वॉशरूम बांधणार आहोत. सो त्याचं हे प्रिपरेशन सुरू आहे. हे वरचं सगळं करायचं आहे. इथे कमोड आणि बेसिंग वगैरे बसणार आणि हे जे आपलं वॉशरूम आहे ते पॅक होणार आहे. ते तुम्हाला फ्युचरमध्ये बघायला मिळेल. सो ओव्हरऑल हा असा एक बेस आहे. आय थिंक फ्युचरमध्ये ही बेडरूम रायाची असू शकेल, तर त्या हिशोबाने ह्याचं डिझाईन केलं जातं आहे. म्हणजे बाबाचं असं डिझाईन करतं. आपण बनवतोय भरलेली वांगी. तर तुम्हाला मी दाखवलं, आता मी फोडणीला घालते. चला या दाखवते तुम्हाला. आहे कांदा, हा थोडा कांदा आईला भाजीसाठी हवा आहे तो ठेवूया. ही आहे कढीपत्ता. हा आपल्या त्या झाडावरचा कढीपत्ता आहे जो मी तुम्हाला खूप मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेला. आणि हा आहे आईने बनवला घरचा मसाला. हा 1 स्पून घालायचा आहे फक्त, कारण त्याच्यात ऑलरेडी मसाला मी टाकलेला आहे. आणि आता इथे बघा, कढईचा ब्लॅकनेस अवॉइड करा कारण त्याच्यातच मी सगळं भाजलेलं होतं. सो तो फ्लेवर ठेवण्यासाठी मी त्याच्यातच फोडणीला घातलेलं आहे. सो अवॉइड दॅट. चालतं यार, आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये हे सगळं चालतं. वी आर नॉट दॅट प्रोफेशनलिस्ट की हे सगळं करणं. चांगल्यापैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कांदा व्यवस्थित भाजून झाला, मसाला थोडा भाजून झाला की हे सगळंच एकदम सोडायचं. तुम्हाला एकदम सोडायचं नसेल तर पहिले आपण वांगी हे करू शकता. तर मी सध्या पहिले नुसती वांगी आणि शिमला मिर्च एक वाफ काढून घेणार. हे सगळं आपण एकदा फक्त एक वाफ काढून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर ते थोडे सॉफ्ट झाले की हा सगळा मसाला घालायचा. आता हा एवढा मसाला आहे. मी मसाला जास्त केला आहे कारण आम्हाला ग्रेव्ही जास्त हवी आहे. आणि ह्याचं रेसिपी तुम्हाला जर हवी असेल मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की तुम्हाला सांगेन कारण खूप सिम्पल रेसिपी आहे पण खूप यम्मी लागते. सो चला पण झालं की दाखवते. सो आपल्या तिथे भाजी शिजते. इथे आईची पालकची भाजी बनते आणि आपण आता पोळ्या करतो. सो अशा प्रकारे आपल्याकडे नॉर्मल जे जेवण असतं तसंच जेवण असतं. कधी कधी स्पेशल असतं तर तेही तुम्हाला मी दाखवत जाईल. सो आता बघा की मुलांची काय मजा चालू आहे. एक एक करून तुला किती पडले? 92. अरे वा, व्हेरी गुड. सो ही सगळी धमाल सुरू आहे आणि इथे आमची धमाल सुरू आहे. आईचे आज कपडे बघा एक नंबर वाटत आहेत. कुर्ता आणि त्याच्यावर ॲक्च्युली वेगळं कॉम्बिनेशन वाटतंय. खूप छान वाटतंय कलर कॉम्बिनेशन. अरे वा,
काय राव रू बाबा बाबा रू बाबा की जय सगळे बोला रू बाबा की रू बाबा की वंदे आता संध्याकाळचे 6:30 होत आहेत आणि राया झोपलाय सो थोडा फ्री टाईम मिळाला आहे. खरं तर मला बाहेर जायचं होतं पण गरमी इतकी आहे आणि तुम्हाला माहीत आहे की डीचा ॲक्सिडेंट झाला आहे त्याच्यामुळे मला ते पॉसिबल नाही झालं. म्हणून विचार केला की चला काही ना काहीतरी थोडा टाईम स्पेंड करूया स्वतःसाठी. सो मी इथे इमर्जन्सी बघते आहे तुम्हालाही दाखवते. हे बघा कैऱ्या ह्याच्यातले काही आंबे आतनं पिकलेले आहेत पण ह्याचं साल असंच असतं. हेही छान लागतात मोठे मोठे आहेत आंबे याला काय म्हणतात मला माहिती नाही. आणि ह्याचा शेप बघा कसा आहे लाईक अ हार्ट. आणि त्याच आंब्याचं आईने केलेलं हे इन्स्टंट लोणचं बघितलं मी तुम्हाला सांगितलं आतून पूर्ण पिकलेत पण त्याचं साल असंच हिरवं असतं पण ते टेस्टला एक नंबर लागतात. इथे आहे भात आणि इथे आपल्या विठ्ठलदादांसाठी बनतोय कोरा चहा. सो तुम्ही बघा की हे काम इन प्रोग्रेस आहे. हा जो दरवाजा होता मी तुम्हाला सांगितलेलं की तो काढून इथे वॉल बनणार आहे तर ती वॉल बनते. आणि इथे शॉवरसाठी टॅपसाठी हे सगळे कनेक्शन झालेले आहेत. ओके हे आहे विठ्ठलदादा जे आपलं काम करत आहेत. ओके सो अशा प्रकारे हे सगळं सध्या चालू आहे. यू कॅन सी सगळं सिमेंट आणि हे सगळं आहे इकडे. हेही सगळं आपलं सध्या मेस डाऊन आहे कारण बरीच कामं आपल्या घरात चालू आहे. तुम्हाला तिथे माहितीच आहे की काय खडी बघा किती आले. इथून तुम्हाला दाखवते कारण काळोख झाला आहे आणि काळोख झाला की मी तिथे कधीच जात नाही. सो डी कसं वाटतंय? गुड मॉर्निंग. ही आहे पायाची कंडिशन. आम्ही प्लास्टर नाही घातलं आहे आम्ही बेल्ट घातलं आहे पण आता ॲक्च्युली आज आम्हाला जायचं होतं पण घरात सगळी कामं असल्यामुळे आम्हाला आज जायला नाही मिळालं. सो आम्ही उद्या जाणार आहोत. सो तुला वाटतंय की तुझ्या थोडी रिकव्हरी आहे? 40% तरी आहे. ओके फाईन. सो एक्साइटेड. राहिलेला व्हिडिओ ऑन द वेचा. ही आहे आमच्या रूमची कंडिशन आणि हे आहे नवीन बावलं जे आहे जुनंच पण हे रायासाठी आम्ही केलेला हा एक जुगाड आहे. त्यांनी जेवलं पाहिजे म्हणून कारण मी आणि आई प्रयत्न करतो की त्यांनी फोन आणि टी व्ही नाही बघितला पाहिजे जेवताना. सो हे सगळे जुगाड आम्ही करतो आणि तो जेवतो. इथे आहे एक अजून गोष्ट हे बघा गरोदरबाईच्या पण रूममध्ये इतका सगळा खाऊ नसतो. हा खाऊ फक्त डीसाठी आहे. बिस्किट मॅगी आणि हे सगळं अजून बरंच काय काय आहे. त्या सगळा पसारा अवॉइड करा कारण रायामुळे हा सगळा पसारा पुन्हा होतो आहे. आम्ही जेवढं आवडतो हे पुन्हा सगळं तसंच होतं आहे. आज रायाने बेडशीटवर उलटी केली सो मला ती बेडशीट काढावी लागली आणि आम्ही आज त्याला ऊन दाखवलं आहे बेडशीटला. सो मी गादीला त्याच्यामुळे गादी मी सध्या अशीच ठेवली. रात्री त्याच्यावर बेडशीट घालीन. आणि ही आहे दुर्गेशी व्हीलचेअर हे वॉकर हे आम्ही इकडनं तिकडनं ॲडजस्ट केलेलं. आणि हे बघा डीची गाडी जे ॲक्सिडेंटमध्ये थोडे इश्यूज झाले ते रिपेअर करायला आता आपले दादा आलेत. हे डीचे आय गेस फ्रेंड आहेत आता तेही काम सुरू आहे. अशा प्रकारे आमची लाईफ जाते बिझी 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 नथिंग गोईंग स्पेशल पण सून गोईंग टू बी कमिंग समथिंग स्पेशल. लवकरच काहीतरी मस्त स्पेशल येणार आहे कारण आमच्या रायाचा पहिला वाढदिवस येतो आहे. त्याचीसुद्धा तयारी करायची आहे. घराची रिनोव्हेशन्स त्याच्या अगोदर आम्हाला संपवायचे आहेत. बरीचशी आमची पाहुणी येणार आहेत. सो खूप एक्साइटमेंट आहे. खूप प्लॅन सुरू आहेत. काय सुरू आहेत ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे की मी नाही सांगणार आहे पण तेही तुम्हाला हळूहळू बघायला मिळणार. ते प्रोग्रेसमध्ये आहेत.
सो हे सगळं असं चाललं आहे आणि मला काय फार शूट करायला नाही मिळालं आज, कारण जसं तुम्हाला सांग घरातले कामं, डीची अशी कंडिशन आणि परत राया. सो आय होप नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नक्की एक्साइटमेंटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता तुम्हाला माहिती आहे की वेंगुर्ल्यामध्ये आपलं केटरिंग सर्विस मी सुरू केलेली आहे, रायन केटरिंग्स आणि विद्या मसाले. विद्या मसाले फक्त मसाले नाही आहेत, तुम्हाला त्याच्यात सगळं काही कोकणातला मेवा मिळणार आहे, उकड्या तांदळापासून कोकमापर्यंत सगळं A to Z. सो कोणाला हवं असेल ते खाली इथे नंबर मेन्शन केलेला आहे, मी कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर देते. नक्की 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 फोन करा, आम्हाला सुद्धा चान्स द्या आणि तुम्हाला गॅरंटी देते जर आपल्या घरचा मसाला तुम्ही खाल्लात तर तुम्हाला कोणताच मसाला आवडणार नाही आहे. आणि चला मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी एक्साइटमेंट घेऊन, होप सो. चला तोपर्यंत बाय.